सोन्याची तुझी जेजुरी मल्हारी तो राजा. कोणता आहे टॅटू? इन्फिनिटी. लय गार लागतं तरी पण. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. हा ना तिथे तर गाईज आज मम्मी करते हलग्याची फुलाची भाजी, बघू शकतात. आणि हे शरीरासाठी चांगले असते, कारण की याने वात, पित्त आणि कफ म्हणजे नियंत्रणात राहतो. त्याच्यामुळे आम्ही खाणार आहे आज. मम्मी करणार आहे भाजी छान अशी. तर काय आंघोळ झाली आता आपली. दीदी इथं झाडून घेत्या आणि आपल्याला इथं देवपूजा करायची. आणि वरती पण देव आहेत ना, तिथं पण जाऊन पूजा करायची. तिथं पण जाऊन म्हणजे पूजा करायची. आता रूम वगैरे फ्रेश चालली म्हणजे नाही का, म्हणजे झाडून वगैरे हे चाललंय. सगळे आंघोळ्या करतात. त्यांचं झाली की आपल्याला देवपूजा करायची. त्यांचं चाललं पाणी होतो का, हिने आंघोळ नाही केली अजून. तिकडं पाजली दिली तिला आंघोळीसाठी. आता आंघोळी चालल्यात ना, त्यामुळे मी जरा दुकानात चाललोय. कारण की भाजीला आणि चहाला अद्रक नाहीये, ते अद्रक आणायचंय. त्याच्यामुळे चाललोय दुकानात ठेवतो आम्ही. तिथं डीप फ्रीज आहे ना, त्याच्यात खराब होऊन जातं. दुकानात साधा फ्रीज आहे, त्याच्यामुळं ते खराब होत नाही. जास्त थंड नसतं ना तिथं. अद्रक घेतलंय. उन्हाला थांबलोय जरा. तिकडं नाना पण थांबल्यात आणि इकडं पण थांबल्यात. उन्हाला बसल्यात सगळे. देवपूजा करायची, त्याच्यामुळे गुलाबाची फुलं घेऊत आपण. देवपूजा करतोय आता. मम्मींची देवपूजा झाली. आता वरती चाललोय देवपूजा करण्यासाठी. हे काल देवाला पंती लावण्यासाठी केलं होतं. आता हे आपण पक्ष्यांना ठेवून देऊ, कारण की हे असं फेकून द्यायचं नसतं. एक तर पाण्यात सोडून द्यावं लागतं, किंवा मग आता इथं ठेवलं. इथं पक्षी येतातच जास्त करून आमच्या इथं. इथं हे असल्यामुळं झाडं वगैरे. तेव्हा तिथंच बसलेला आहे. हा बाई, तेव्हा तिथंच आहे एक आतमध्ये. आता दिसणार नाही काय, तिथं जास्त पक्षी आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. गाईज देवपूजा झाली आता आपली सगळी. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट भैरवाचा चांगल अंकर. सोना देवाला दाखव. देव मार्तंडा देव मल्हारी सकुळ दैवत माझे खंडोबा. शिव मार्तंडा देव मल्हारी तूच कुळ दैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मार्तंडे तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी मल्हारी तो राजा. तर काय आता जेव्हा बसलोय. हातग्याची भाजी खूप शरीराला छान असते, तुम्ही पण खात जावा. बघू शकता तिथे सगळ्या भाजीच आहेत आमच्या घरात. मम्मी बनवते चपाती, गरम गरम दिल्या. कुठं चाललाय? रानात आलतो, कारण की दादा आज जाणार आहे. त्याला पेरू वगैरे द्यायचे होते, त्याच्यामुळं पेरू काढल्या तिथं. अजून काढतोय दादा तिकडे. रानातून घरी आलोय आता. मला काम लावलेलं की त्यांनी कलर द्यायचं. कलर देतोय जरा. थोडा जागेवर राहिलेला हिद्दल दिलाय. आज थोड्या जागेवर राहिलाय, तो द्यायचा आहे फक्त, बाकी काही विषय नाही. मी इथं काम करतोय, बघू शकतात. आणि हे कसे खात्यात
दोघे पण फिरू फिरू मस्त ठेवलाय. आमचा दादा चाललाय, त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन दिद्दी का. आता सगळं काम झालं, गेटला कलर पण दिलाय, कपडे चेंज केले, हाताला थोडासा कलर आहे लागलेला. आता दुकानात चाललोय मी. मम्मी तिकडं काहीतरी काम होतं तिकडे गेले, तिथं बसल्यात मम्मी आणि ते अजून कशा गप्पा मारतात. तर आता ओम आलाय, आजच पेपर झाले त्याचे. किती राहिल्यात? 2-3 राहिल्यात वाटतं. 4-5 तारखेला जाणार आहे. श्रेयश पण आलाय, त्याच्यावर त्याने टॅटू काढलाय. दाखव कोणता आहे टॅटू? इन्फिनिटी. छान आहे, छान आहे. जस्ट आता घरी आलोय, भूक लागली होती. मम्मी अजून स्वयंपाकच चालू आहे तिचा, लई टाइम लागेल, त्याच्यामुळे मी काय करतो. अभ्यास करताना तर होत तुला लय अभ्यास करते का तू? कस काय कशी मेकअप पिकअप करते? लग्नाला जायची ना तिला आता. भांडी तर गाईज, आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.